जत्रा तुम्ही करा. हा. सिद्धरामेश्वर शिवयोगी सिद्धरामेश्वरची जत्रा खूप महत्वाची जत्रा आहे. तुम्ही जत्रा करत करा. असताना सिद्धरामेश्वरला एवढंच मागणी मागा की सोलापूर महानगरपालिकेवर असली सत्ता यावं की ते सोलापूरसाठी रोज पाणी देणारं पक्ष सत्तेत यावं. सोलापूर जनतेसाठी परत एकदा टेक्सटाईल हब उभा करणारा महानगरपालिकेमध्ये, सोलापूरमध्ये महानगरपालिकेमध्ये रोजगार. काही मराठी पत्रकार आहेत, मी आता त्यांचं नाव, दोघं तिघं पत्रकार असे आहेत ते योग्य मुद्दा महानगरपालिकेचा उचलत आहेत मुंबईचा. मग त्यामुळे मी काय म्हणायला लागलो, त्या असे पत्रकार जर अजून तयार झाले महाराष्ट्रामध्ये, दूध का दूध पाणी का पाणी होण्यासाठी वेळ लागणार. पत्रकाराच्या हातातच असते माहितीये का, जो बोलू शकत नाही त्याचा जीभ बनायचं काम पत्रकाराचं असतो, जो ऐकू शकत नाही त्याचे कान बनायचं काम पत्रकाराचं असते, जो बघू शकत नाही त्याचे डोळे बनायचं काम पत्रकाराचं असते. आणि सरकार जे काही बोलतंय ते जनतेपर्यंत पोहोचवायचं काम पत्रकाराचं असते आणि त्या जनतेकडनं प्रश्न विचारायचं काम सुद्धा पत्रकाराचं असते. म्हणूनच पत्रकाराला जे आहे डेमोक्रेसीचा म्हणजेच लोकतंत्राचा जे चौथा स्तंभ मानला जातो आणि ज्या ठिकाणी पत्रकार खंबीर असतो ती सत्ता कधीच चुकीची राहणार नाही, ती सत्ता कधीच चुकीचे पाऊल उचलणार नाही. तर सगळं काही पत्रकाराच्या हातात आहे. जसं दादांनी सांगितलं, पत्रकार जे आहे कधी पण जोपर्यंत पत्रकार सुधारणार नाही तोपर्यंत सत्ता सुधारणार नाही. मेन महत्वाचं काय माहित आहे, पत्रकार म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ. हे खुर्चीला 4 पाय आहेत, एक पाय काढला तर चालत नाही. आणि हे 4ही पाय मजबूत असणं गरजेचं आहे. तसं ह्या लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकारिता आहे. म्हणजे हे 3 स्तंभ काय करतात, हे जनतेसमोर आणायचं काम हे पत्रकाराचं आहे. आज एक पत्रकार ते प्रश्न विचारल्यावर, म्हणजे मी कमेंट टाकलं होतं रील्सला, म्हणजे महाराष्ट्रामधील पत्रकार लोक जागृत झाले तर ह्या महाराष्ट्रामध्ये क्रांती घडू शकते असं मी एक कमेंट टाकलो. त्या कमेंटला 300 लोकांनी लाईक केलं. म्हणजे पत्रकार काय करू शकताय. फक्त महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतामध्ये जे आहे पत्रकार जर सुधारले तर पूर्ण भारताची काय आपल्याला होऊ शकते. तर कार्यकर्त्यांवर चर्चा चालू होती, पत्रकारापर्यंत आलो आपण. तर शेवटी मी एवढं सांगू इच्छितो, कार्यकर्त्यांबद्दल चर्चा आहे तर कार्यकर्त्यांनो अजून पण वेळ गेलेली नाही आहे, अजून पण वेळ आहे तुमच्याकडे. तर सुधरा, अशा नेत्याला समर्थन करा जो तुमच्या अडचणीला पळून येतो, अशा नेत्याचं समर्थन करा. ज्याच्याकडे पैसे जरी नसतील तरी चालेल, परंतु त्याचा स्वभाव त्याच्याकडे वेळ आहे तुमच्यासाठी वेळ आहे. अशा नेत्याला सपोर्ट करा, अशा नेत्याला समर्थन करा जो तुमची इज्जत करतो. अशा नेत्याला समर्थन करू नका की जो फक्त तुम्हाला एक साधन म्हणून वापर करतोय तुमचा. वेळ देणाऱ्याला तुम्ही महत्व द्या. पैसा कोण पण देऊ शकते, वेळ देणं. समजा एखाद्या माणसाला समजा मी पैसे दिलो, एखाद्या व्यक्तीला मी पैसे दिलो, समजा त्याने घेतला, पण त्याला चालता नाही देऊ, काय त्याला चालायला येत नाही, मी त्याला 100 रुपये दिलो, त्याने हॉटेलमध्ये जाऊन खाऊच शकत नाही, त्याला चालता येत नाही. जर मीच त्याला तिथनं खाऊ आणून दिलं तर माझेच 5 मिनिट वेळ देऊन, बरोबर आहे. असं तुम्हाला येऊन उपदेश देऊन जाणारे नेते भरपूर असतात. तुम्हाला वेळ देऊन तुमच्या अडचणीत तुमच्यासाठी दिवस रात्र करून तुमच्या सोबत राहणाऱ्या नेत्याला तुम्ही सपोर्ट करा. जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर तसल्या नेत्यांना समर्थन करा. पुढे जाऊन लोक तुम्हाला त्याच कारणासाठी समर्थन करतील आणि तुम्ही देखील मोठे व्हाल. तर ही पूर्ण इलेक्शन जे आहे हे नगरपालिका असू दे, नगर परिषद असू दे, जिल्हा परिषद असू दे, महानगरपालिका असू दे, सगळे निवडणुका कार्यकर्त्यांच्या, सामान्य जनतेच्या जे निवडणुका असतात. आजचे जे मोठे नेते ते सगळे नेते असल्या छोट्या इलेक्शन मधनं, असल्या छोट्या कार्यक्रमांमधनं जे पुढे गेलेले आहेत, नगरसेवक, सरपंच पासून आपल्या आमदार खासदारपर्यंत, अशाच प्रकारे सगळे मोठे नेते झालेले आहेत. तर येणाऱ्या सर्व निवडणुकांसाठी जे आहे महानगरपालिकेच्या जे भावी नगरसेवक आहेत त्या सर्वांना जे मी शुभकामना देऊ इच्छितो. या ठिकाणी सगळ्यांना जे बेस्ट ऑफ लक म्हणू इच्छितो. जे कोणी अपक्षला सुद्धा थांबलेत त्यांनी सुद्धा हार मानू नये, त्यांनी सुद्धा जे चांगली लढत द्यावी हीच माझी ईश्वरचरणी जे प्रार्थना आहे, ज्यामुळे जे त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि पुढच्या वर्षी ते अजून
चांगल्या नवीन दमाने जे मेहनत करतील आणि नवीन दमाने जे लोकांची सेवा करतील. कोणी जिंकून येऊ दे, आमचा एकच उद्देश आहे, आपलं सोलापूर सुधारायला पाहिजे, सोलापूर सुधारायला पाहिजे, सामान्य जनतेचं काम काम व्हायला पाहिजे. बाकी आम्हाला काही घेणं देणं नाही, कोणत्या पण पक्षाची सत्ता बसू दे, आमचं काही घर चालवणार नाही. पण आपलं एकच उद्देश आहे, सोलापूरचा विकास व्हायला पाहिजे, सोलापूरचा विकास झाला पाहिजे, सोलापूरची जनता सुखी समाधानाने जगलं पाहिजे, एक समृद्ध जीवन त्यांना कसं जगता येईल असं व्यवस्था करणारे, त्यासाठी धडपड करणाऱ्या कार्यकर्ते निवडून यावं आणि सर्व सामान्य जनतेसाठी वेळ देणारे सर्व जेवढे उमेदवार आहेत त्यांनी नगरसेवक व्हावं, असंच मी श्री सिद्धरामेश्वर चरणी प्रार्थना करतो. सर्व इलेक्शन लढवणाऱ्या उमेदवारांना तुमच्या माध्यमातून ह्या बजाज न्यूजच्या माध्यमातून शुभेच्छा देतो. आणि शेवटी जे आहे, मी लोकांना एवढं सांगू इच्छितो की गड्ड्या यात्रेच्या नादामध्ये जे आहे, महानगरपालिकेचं इलेक्शन विसरू नका. 14 तारखेला संक्रांत आहे, पूर्ण जत्रा सुरू होणार आहे. जत्रा तुम्ही करा, सिद्धरामेश्वर शिवयोगी सिद्धरामेश्वरची जत्रा खूप महत्वाची जत्रा आहे. तुम्ही जत्रा करत असताना सिद्धरामेश्वरला एवढंच मागणी मागा की सोलापूर महानगरपालिकेवर असली सत्ता यावं, की ते सोलापूरसाठी रोज पाणी देणारं पक्ष सत्तेत यावं, सोलापूर जनतेसाठी परत एकदा टेक्सटाईल हब उभा करणारा महानगरपालिकेमध्ये, सोलापूरमध्ये महानगरपालिकेमध्ये रोजगार निर्माण करणारा पक्ष सत्तेत यावं, असं तुम्ही सिद्धरामेश्वरच्या चरणी प्रार्थना करा. सर्वजण मतदानाला जावा, मतदानाला 100% जावा. 15 तारखेला सगळ्या संक्रांतीची जर सुट्टी आहे, 14 तारखेला 15 तारखेला सुद्धा शासकीय सुट्टी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर सुट्टीच्या नादामध्ये मतदान करायचं विसरू नका. मतदान हा तुमचा हक्क आहे, तुमचा अधिकार आहे. त्या एका मताच्या माध्यमातून तुम्ही पूर्ण सोलापूरचा भविष्य बदलू शकता. सोलापूरमध्ये पुन्हा एकदा जे आहे सिटी बस सुरू होऊ शकते. सोलापूरची जे रस्त्यांची परिस्थिती खराब झालेली आहे, पूर्ण रस्ते, सोलापूरच्या रस्त्यांची जी वाट लागलेली आहे, पूर्ण रस्ते सुधरू शकतात. जे ड्रेनेज सिस्टीम खूप वर्षापासून बंद पडलेली आहे, ते ड्रेनेज सिस्टीम परत एकदा सुरू होऊ शकते. सोलापूरचे जे विविध कामं रखडलेली आहेत, ती सगळी कामं पूर्ण होऊ शकतात. किंवा जेव्हा तुम्ही जाऊन वोट द्याल, तुमचा एक वोट जे आहे सोलापूरचा भविष्य ठरवू शकतो. तर सुट्टीच्या नादामध्ये, गड्डा यात्रेच्या नादामध्ये जे आहे वोट करायचं विसरू नका. वोट द्यायला नक्की जा, नक्की जा, नक्की जा. जर तुम्हाला सोलापूरचा भविष्य बदलायचं असेल, जर खरंच तुम्हाला सोलापूरला जे आहे जागतिक पटलावर जे न्यायचं आहे, तर नक्की वोट करा. वोट हा तुमचा अधिकार आहे आणि विचार करून वोट करा. अशा नेत्याला वोट करा जो तुमचा काम करेल, तुमच्यासाठी वेळ देईल, तुमच्या रस्त्यांसाठी काम करेल, तुमच्या मुलांसाठी काम करेल, तुमच्या आरोग्यासाठी काम करेल, तुमच्या रोजगारासाठी काम करेल. अशा नेत्याला तुम्ही वोट करा, अशा पक्षाला तुम्ही वोट करा आणि जे सोलापूरच्या महापौरच्या सीटवर त्यांना बसवा, जेणेकरून ते सोलापूरचा कल्याण करू शकतील, सोलापूरसाठी काम करू शकतील. तर असाच आमचा एक छोटासा पॉडकास्ट जे पुन्हा संपलेला आहे. पूर्ण एक आठवडा जे गेला, पुढच्या आठवड्यात आपण पुन्हा भेटूया. पुढच्या आठवड्यात जे आहे माझ्या मते आपलं महानगरपालिकेचं जे इलेक्शन, आपलं संक्रांतीचा दिवस असेल 14 तारखेला, आपलं पुढचं पॉडकास्ट जे आहे त्या दिवशी असेल 14 तारखेला. तर सर्वांना जे ऍडव्हान्स मध्ये पुन्हा एकदा संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि येणाऱ्या निवडणुकांसाठी तुम्हाला, येणाऱ्या सर्व नगरसेवकांसाठी मी परत एकदा त्याला शुभेच्छा देतो आणि बेस्ट ऑफ लक म्हणतो. आणि जर तुम्हाला पूर्ण पॉडकास्ट आवडला असेल तर याला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये आपले ओपिनियन कळवा आणि जाण्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत अलविदा, भेटूया पुन्हा अशाच कोणत्या नवीन विषयासोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद, जय.